विषय लोकांच्या 2 पावले पुढे विचार करायला शिका, नाहीतर तुम्हाला लोक कधीच वर येऊ देणार नाहीत मित्रांनो. नंबर 1 मित्रांनो, लोक काय बोलतात यावर नाही, तर ते पुढे काय करू शकतात याचा विचार करा. आजच्या काळात फक्त शब्दांवर विश्वास ठेवणारा माणूस नेहमी फसतो. कारण प्रत्येकजण गोड बोलतो, पण प्रत्येकाचा हेतू गोड नसतो. अनेक वेळा तुमच्या समोर एखादा माणूस खूप नम्रपणे वागतो, तुमची स्तुती करतो, तुमच्यासोबत वेळ घालवतो, पण त्याच्या मनात सतत काहीतरी वेगळं चाललेलं असतं. उदाहरण घ्या की तुमच्या कामाच्या ठिकाणी एक व्यक्ती आहे जी रोज तुमच्याशी छान बोलते, तुमचं काम शिकते, तुम्हाला मदत करते, पण जेव्हा संधी येते तेव्हा तीच व्यक्ती तुमच्याच मेहनतीचा फायदा घेते आणि स्वतः पुढे जाते. कारण तुम्ही त्याच्या शब्दांवर विश्वास ठेवला, पण त्याच्या पुढच्या पावलावर विचार केला नाही. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, माणसाच्या बोलण्यापेक्षा त्याचा वागण्यामागचा हेतू ओळखा आणि तो पुढे काय करू शकतो याचा आधी विचार करा. नंबर 2 मित्रांनो, आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट सगळ्यांना सांगणं थांबवा. बऱ्याच लोकांना सवय असते की जे त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक योजना, प्रत्येक स्वप्न, प्रत्येक अडचण सगळ्यांसमोर मांडतात, पण हेच त्यांच्या अपयशाचं सर्वात मोठं कारण ठरतं. कारण जगात सगळेच तुमच्या भल्यासाठी विचार करत नाहीत. उदाहरण म्हणून बघा की तुम्ही एखादा नवीन व्यवसाय सुरू करायचा विचार करत आहात आणि तुम्ही तो सगळ्यांना सांगता. त्यातला एखादा हुशार माणूस तुमच्याच कल्पनेवर काम करून तुमच्यापेक्षा आधी पुढे जातो आणि तुम्ही मागे राहता, कारण तुम्ही तुमचं पुढचं पाऊल आधीच उघडं केलं होतं. म्हणून लक्षात ठेवा, तुमच्या योजना फक्त त्या लोकांनाच सांगा जे खरोखरच तुमच्यावर विश्वास ठेवतात. बाकींच्यासाठी शांत राहणं हाच तुमचा सर्वात मोठा बचाव असतो. नंबर 3 मित्रांनो, लोक तुमचा फायदा कसा घेऊ शकतात हे आधीच ओळखायला शिका. जीवनात प्रत्येक नातं, प्रत्येक व्यवहार हा फक्त भावना नाही तर समज आणि जागरूकता यावर टिकतो. जर तुम्ही प्रत्येक वेळी फक्त चांगुलपणाने वागलात तर लोक तुमचा वापर करायला सुरुवात करतात. उदाहरण घ्या की तुमचा एक मित्र आहे जो सतत तुमच्याकडून मदत घेतो, पैसे घेतो, वेळ घेतो, पण परत कधीच काही देत नाही. कारण त्याला माहीत आहे की तुम्ही नाही म्हणणार नाहीत. अशा वेळी तुम्ही जर आधीच विचार केला असता की हा माणूस माझा कसा फायदा घेऊ शकतो, तर तुम्ही स्वतःला वाचवू शकला असता. त्यामुळे प्रत्येक नात्यात एकदा तरी स्वतःला विचारा की इथे माझं नुकसान होऊ शकतं का, आणि जर होऊ शकतं तर त्यावर आधीच मर्यादा ठेवा. नंबर 4 मित्रांनो, भावनेच्या भरात घेतलेले निर्णय नेहमी महागात पडतात. जगात सर्वात जास्त लोक फसतात ते त्यांच्या चांगल्या मनामुळे. कारण जेव्हा कोणी तुमच्यासमोर भावना दाखवत, रडत किंवा सहानुभूती मागतं, तेव्हा तुम्ही लगेच मदतीला तयार होता. पण प्रत्येक वेळी समोरचा माणूस खरा असतो असं नाही. उदाहरण म्हणून बघा की एखादा माणूस तुमच्याकडे येतो आणि स्वतःची खूप वाईट परिस्थिती सांगतो आणि तुम्ही लगेच त्याला पैसे देता, मदत करता, पण नंतर कळतं की तोच माणूस इतरांनाही फसवत होता, कारण तुम्ही विचार न करता निर्णय घेतला. म्हणून लक्षात ठेवा, निर्णय घेताना नेहमी मन आणि डोकं दोन्ही वापरा. फक्त भावना वापरली तर लोक तुम्हाला सहज वापरतील. नंबर 5 मित्रांनो, प्रत्येक माणूस तुमच्यासारखाच असेल असं कधीच समजू नका. आपण स्वतः प्रामाणिक असतो म्हणून समोरचाही तसाच असेल असं मानणं ही खूप मोठी चूक आहे. कारण जगात वेगवेगळ्या विचारांचे आणि स्वभावांचे लोक असतात. उदाहरण घ्या की तुम्ही एखाद्याचं गुपित मनापासून जपता, पण तोच माणूस तुमचं गुपित दुसऱ्यांना सांगतो, कारण त्यांच्यासाठी त्या गोष्टीची किंमत वेगळी असते. त्यामुळे प्रत्येकाला आपल्या मापात मोजणं बंद करा आणि प्रत्येक माणसाला समजून घेऊनच त्याच्यावर विश्वास ठेवा. नंबर 6 मित्रांनो, तुमचं पुढचं पाऊल लोकांना कधीच पूर्णपणे कळू देऊ नका. जो माणूस आपली सगळी योजना आधीच सांगतो त्याला थांबवणं खूप सोपं होतं, कारण लोक त्याच्यानुसार तयारी करतात.
उदाहरण म्हणून बघा की तुम्ही एखाद्या ठिकाणी प्रगती करायची ठरवता आणि ते सगळ्यांना सांगता, तर काही लोक तुमच्यापेक्षा आधी तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करतात किंवा तुमच्यासाठी अडथळे निर्माण करतात. पण जर तुम्ही शांतपणे काम केलं आणि योग्य वेळी तुमचं पाऊल टाकलं, तर कोणीही तुम्हाला थांबवू शकत नाही. त्यामुळे नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमची पुढची चाल ही तुमची ताकद आहे, ती सगळ्यांसमोर उघड करू नका. नंबर 7 मित्रांनो, स्वतःला इतकं मजबूत बनवा की लोक काहीही केलं तरी तुम्ही मागे पडणार नाही. शेवटी जगात काय चाललं आहे हे आपण थांबवू शकत नाही. लोक काय बोलतील, काय करतील हेही आपल्याला हातात नाही, पण आपण स्वतःला किती मजबूत बनवतो हे पूर्णपणे आपल्या हातात आहे. उदाहरण म्हणून बघा की तुमच्याबद्दल कोणी चुकीच्या गोष्टी पसरवतं. जर तुम्ही मानसिकदृष्ट्या कमजोर असाल तर तुम्ही खचून जाल, पण जर तुम्ही मजबूत असाल तर तुम्ही तुमच्या कामावर लक्ष द्याल आणि एक दिवस तुमचं कामच सगळ्यांना उत्तर देईल. त्यामुळे बाहेरच्या लोकांपेक्षा स्वतःवर काम करा, कारण मजबूत माणसाला कोणीही खाली खेचू शकत नाही मित्रांनो. नंबर 8 मित्रांनो, प्रत्येकाच्या हेतूच्या मागे काय लपलेलं आहे हे समजून घ्या. जगात फार कमी लोक आहेत असे असतात जे विनाकारण तुमच्यासाठी काही करतात. बहुतेक वेळा प्रत्येक कृतीच्या मागे काहीतरी हेतू लपलेला असतो आणि जो माणूस हा हेतू ओळखतो तो कधीच फसत नाही. उदाहरण म्हणून बघा की एखादा माणूस अचानक तुमच्याशी खूप चांगलं वागायला लागतो, तुमच्यासाठी जवळीक वाढवतो, तुमच्या प्रत्येक गोष्टीत रस दाखवतो. तर इथे फक्त आनंदी होण्याऐवजी एकदा शांतपणे विचार करा की हा माणूस इतका का बदलला. कारण अनेक वेळा लोक तुमच्याकडून काहीतरी मिळवण्यासाठी आधी तुमचा विश्वास जिंकतात आणि जेव्हा त्यांना त्यांचा फायदा होतो तेव्हा ते दूर जातात. म्हणून प्रत्येक चांगल्या वागण्यामागचा हेतू समजून घ्या आणि अंधपणे कोणावरही विश्वास ठेवू नका. नंबर 9 मित्रांनो, वेळ येण्यापूर्वी परिस्थितीचा अंदाज घ्यायला शिका. हुशार माणूस तो नसतो जो फक्त परिस्थितीला सामोरं जातो, तर तो असतो जो परिस्थिती येण्याआधीच तिचा अंदाज घेतो आणि त्यानुसार स्वतःला तयार करतो. उदाहरण घ्या की तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी काही बदल होणार आहेत याची हलकीशी चाहूल लागते, तर साधा माणूस थांबतो आणि बघतो काय होतं. पण तो 2 पावले पुढे विचार करतो, तो आधीच नवीन पर्याय शोधायला लागतो, नवीन कौशल्य शिकायला लागतो. त्यामुळे जेव्हा खरा बदल होतो तेव्हा तो आधीच तयार असतो. म्हणून नेहमी परिस्थिती येण्याची वाट बघू नका, कारण तर ती येण्याआधीच तिचा विचार करा आणि स्वतःला मजबूत बनवा. नंबर 10 मित्रांनो, लोक तुमच्यावर कसा प्रभाव टाकू शकतात हे ओळखा. बऱ्याच वेळा लोक तुमच्यावर थेट नाही तर अप्रत्यक्षपणे प्रभाव टाकतात. तुमचे विचार बदलतात, तुमचा आत्मविश्वास कमी करतात आणि तुम्हाला तुमच्या मार्गावरून हटवतात. उदाहरण म्हणून बघा की तुम्ही एखादं मोठं काम करायचं ठरवता आणि काही लोक सतत तुम्हाला सांगतात की हे कठीण आहे, हे शक्य नाही, तू नाही करू शकणार. हळूहळू तुम्ही तुमच्यावर शंका घ्यायला लागता आणि शेवटी तुम्ही प्रयत्नच करत नाही, कारण तुम्ही त्यांच्या बोलण्याला तुमच्या विचारात जागा दिली. म्हणून लक्षात ठेवा, लोक काय बोलतात ते तुमच्यावर कसा परिणाम करत यावर नियंत्रण ठेवा, नाहीतर ते तुमचं आयुष्यच नियंत्रित करतील. नंबर 11 मित्रांनो, प्रत्येक संधीच्या मागे लपलेला धोका समजून घ्या. जीवनात प्रत्येक संधी आकर्षक दिसते, पण प्रत्येक संधी तुमच्यासाठी योग्य असेलच असं नाही, कारण अनेक वेळा संधीच्या नावाखाली लोक तुमचा वापर करतात. उदाहरण म्हणून बघा की कोणी तुम्हाला सांगतं की ही संधी खूप मोठी आहे, लगेच निर्णय घे, आणि तुम्ही विचार न करता त्यात उडी मारता. पण नंतर कळतं की ती फक्त तुमच्याकडून फायदा घेण्यासाठी होती. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, प्रत्येक संधीमध्ये थांबून विचार करा, त्याचा फायदा काय आणि धोका काय, कारण जो माणूस फक्त फायद्याकडे बघतो तो जास्त वेळ फसतो. नंबर 12 मित्रांनो,
स्वतःचा कमकुवतपणा लपवायला शिका. जगात प्रत्येक माणसामध्ये काही ना काही कमकुवतपणा असतो. पण हुशार माणूस तो असतो जो आपला कमकुवतपणा सगळ्यांसमोर दाखवत नाही. कारण लोक त्यांचाच फायदा घेतात. उदाहरण म्हणून बघा की तुम्हाला एखाद्या गोष्टीची भीती वाटते आणि लोकांना ते कळतं तर ते तुम्हाला त्याच गोष्टीने घाबरवतात किंवा कंट्रोल करतात. त्यामुळे स्वतःला ओळखा, पण सगळ्यांसमोर स्वतःची कमजोरी उघड करू नका, कारण तीच तुमच्या विरुद्ध वापरली जाऊ शकते. नंबर 13 मित्रांनो, शांत राहून निरीक्षण करण्याची सवय लावा. जे लोक जास्त बोलतात ते अनेक वेळा स्वतःचं नुकसान करतात. म्हणजे लोक शांत राहून फक्त निरीक्षण करतात ते खूप काही शिकतात आणि पुढे जातात. उदाहरण म्हणून बघा की एखाद्या ग्रुपमध्ये तुम्ही कमी बोलता आणि जास्त ऐकता तर तुम्हाला प्रत्येकाचा स्वभाव समजतो. कोण कसा विचार करतो, कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणापासून दूर राहायचं हे स्पष्ट होतं. म्हणून नेहमी प्रत्येक ठिकाणी स्वतःला व्यक्त करणं गरजेचं नाही. काही वेळा शांत राहणं आणि लोकांना समजून घेणं हेच सर्वात मोठं शस्त्र असतं. नंबर 14 मित्रांनो, लोकांना तुमच्याबद्दल पूर्ण माहिती कधीच मिळू देऊ नका. आजच्या काळात माहिती म्हणजे शक्ती आहे आणि ज्यांच्याकडे तुमच्याबद्दल जास्त माहिती आहे तो तुम्हाला जास्त सहज कंट्रोल करू शकतो. उदाहरण म्हणून बघा की कोणाला तुमच्या सवयी, तुमचे निर्णय, तुमचे विचार सगळं माहिती आहे तर तो माणूस सहज अंदाज लावू शकतो की तुम्ही पुढे काय कराल आणि त्यानुसार तो स्वतःचा फायदा करून घेतो. त्यामुळे स्वतःबद्दल सगळं उघड करणं टाळा. काही गोष्टी स्वतःपुरत्याच ठेवा, कारण गुपित हीच तुमची ताकद असतात. नंबर 15 मित्रांनो, तुमचं आयुष्य इतरांच्या विचारांवर चालवू नका. बऱ्याच ठिकाणी लोकांचं आयुष्य हे इतर काय म्हणतील यावर चालतं आणि म्हणून ते कधीच स्वतःचे निर्णय घेऊ शकत नाहीत. उदाहरण म्हणून बघा की तुम्हाला काहीतरी वेगळं करायचं आहे, पण लोक काय म्हणतील या भीतीने तुम्ही थांबता आणि शेवटी आयुष्यभर पश्चाताप करता, कारण तुम्ही स्वतःचा विचार केला नाही. म्हणून लक्षात ठेवा, लोकांचं काम बोलणं आहे, पण तुमचं काम तुमचं आयुष्य घडवणं आहे. त्यामुळे इतरांच्या विचारांपेक्षा स्वतःच्या विचारांना महत्त्व द्या. नंबर 16 मित्रांनो, लोक तुमच्यावर कधी वळतील याचा अंदाज ठेवायला शिका. जगात नाती कायमची असतात मित्रांनो, ही कल्पना खूप सुंदर आहे, पण वास्तव वेगळं आहे. परिस्थिती बदलली की अनेक लोक बदलतात आणि जो माणूस हा बदल आधीच ओळखतो तो कधीच धक्का खात नाही. उदाहरण म्हणून बघा की एखादा मित्र तुमच्यासोबत खूप चांगला आहे, पण जेव्हा त्याला तुमच्यापेक्षा मोठी संधी मिळते तेव्हा तो तुम्हाला मागे टाकून पुढे जातो आणि तुमच्याकडे बघायलाही वेळ काढत नाही, कारण त्याच्या प्राधान्यक्रमात बदल झाला. म्हणून नेहमी लक्षात ठेवा की कोणताही माणूस कायम एकसारखा राहील असं गृहीत धरू नका. लोक कधी बदलू शकतात याचा विचार आधीच ठेवा आणि स्वतःला त्यासाठी तयार ठेवा. नंबर 17 मित्रांनो, लोक तुमच्याबद्दल काय माहिती गोळा करत आहेत हे ओळखा. बऱ्याच वेळा लोक फक्त तुमच्याशी बोलत नाहीत तर ते तुमच्याबद्दल माहिती गोळा करत असतात. तुमच्या सवयी, तुमचे निर्णय, तुमचे कमजोर मुद्दे हे सगळं ते शांतपणे लक्षात ठेवतात आणि योग्य वेळी त्याचा वापर करतात. उदाहरण म्हणून बघा की एखादा माणूस सतत तुमच्याशी प्रश्न विचारतो, तुमच्या आयुष्याबद्दल जास्त जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्ही सगळं सांगता, पण नंतर कळतं की तोच माणूस तुमच्या विरुद्ध तीच माहिती वापरतो. म्हणून लक्षात ठेवा, प्रत्येकाला सगळं सांगणं म्हणजे स्वतःचं शस्त्र दुसऱ्याच्या हातात देणं आहे. नंबर 18 मित्रांनो, जे दिसतं तेच खरं असतं असं कधीच समजू नका. आजच्या काळात लोक आपली खरी ओळख दाखवत नाहीत, ते फक्त तेवढंच दाखवतात जे त्यांना दाखवायचं असतं. त्यामुळे वरवर पाहून निर्णय घेणं ही खूप मोठी चूक आहे. उदाहरण म्हणून बघा की एखादा माणूस खूप साधा आणि प्रामाणिक वाटतो, पण प्रत्यक्षात तो खूप चालाख असतो आणि योग्य वेळी तोच सगळ्यांना मागे टाकतो.
कारण त्याने त्याचा खरा चेहरा कधीच दाखवला नाही. म्हणून नेहमी वरच्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका. थोडं खोलात जाऊन समजून घ्या की खरं काय चाललं आहे. नंबर 19 मित्रांनो, लोक तुम्हाला कुठे थांबवू शकता हे आधीच ओळखा. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काही ठिकाणी तो कमजोर असतो आणि लोक त्याच ठिकाणी त्याला थांबवतात. उदाहरण म्हणून बघा की तुम्हाला एखाद्या गोष्टीची खूप इच्छा आहे आणि कोणाला ते कळतं, तो माणूस त्याच गोष्टीचा वापर करून तुम्हाला कंट्रोल करू शकतो किंवा तुमचं नुकसान करू शकतो. म्हणून स्वतःच्या त्या ठिकाणी लक्ष द्या जिथे तुम्ही अडवू शकता आणि आधीच स्वतःला मजबूत करा, कारण जो स्वतःच्या कमकुवत जागा ओळखतो तोच इतरांपासून सुरक्षित राहतो. नंबर 20 मित्रांनो, प्रत्येक नात्यात मर्यादा ठेवायला शिका. खूप लोक नात्यांमध्ये इतके गुंततात की ते स्वतःला विसरतात आणि तिथेच त्यांचं नुकसान सुरू होतं. कारण जेव्हा तुम्ही मर्यादा ठेवत नाही तेव्हा लोक तुमच्यावर हक्क गाजवायला लागतात. उदाहरण म्हणून बघा की तुम्ही प्रत्येक वेळी हो म्हणता, प्रत्येक वेळी उपलब्ध राहता, तर लोकांना वाटतं की तुम्ही नेहमीच तयार असाल आणि ते तुमचा वेळ, तुमची ऊर्जा सगळं वापरतात. म्हणून लक्षात ठेवा, कोणत्याही नात्यात स्वतःची मर्यादा ठेवा. कधी हो म्हणायचं आणि कधी नाही म्हणायचं हे ठरवा. मर्यादा नसलेलं नातं शेवटी त्रासदायक ठरतं. नंबर 21 मित्रांनो, लोक तुमच्या अपयशाची वाट बघत असतात हे स्वीकारा. हे कठोर सत्य आहे की प्रत्येकजण तुमच्या यशासाठी आनंदी नसतं. काही लोक तुमच्या चुकांची वाट बघत असतात जेणेकरून ते तुम्हाला खाली खेचू शकतात. उदाहरण म्हणून बघा की तुम्ही एखादं काम सुरू करता आणि काही लोक वरून तुम्हाला प्रोत्साहन देतात, पण आतून ते वाट बघत असतात की तुम्ही कधी चुकता आणि ते तुम्हाला कमी लेखू शकतील. म्हणून नेहमी लक्षात ठेवा की प्रत्येकाला खुश करण्याच्या नादात स्वतःचं नुकसान करू नका. तुमचं काम करत राहा आणि तयार राहा, कारण जेव्हा तुम्ही मजबूत असता तेव्हा कोणीही तुमच्या चुकांचा फायदा घेऊ शकत नाही. नंबर 22 मित्रांनो, योग्य वेळी मागे हटणं ही सुद्धा हुशारी असते. बऱ्याच लोकांना वाटतं की नेहमी पुढे जाणं म्हणजे जिंकणं, पण काही वेळा योग्य वेळी मागे हटणं ही सुद्धा मोठी जिंक असते. उदाहरण म्हणून बघा की एखादा वादात तुम्ही जिंकू शकता, पण जर तो वाद पुढे जाऊन मोठं नुकसान करू शकतो, तर तिथेच थांबणं हे जास्त शहाणपणाचं असतं. कारण तुम्ही पुढचं विचार केला, म्हणून तुम्ही मोठ्या अडचणीतून वाचलात. म्हणून नेहमीच परिस्थिती बघून निर्णय घ्या. कधी पुढे जायचं आणि कधी थांबायचं हे ओळखणं खूप महत्त्वाचं आहे. नंबर 23 मित्रांनो, तुमचं लक्ष विचलित करण्यासाठी खेळ ओळखा. आजच्या काळात लोक थेट तुमच्यावर हल्ला करत नाहीत, तर ते तुमचं लक्ष विचलित करतात जेणेकरून तुम्ही तुमच्या मार्गावर भरकटता. उदाहरण म्हणून बघा की तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामावर लक्ष केंद्रित करत आहात आणि अचानक कोणीतरी तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडकवत तुमचा वेळ घेतं आणि तुम्ही मूळ काम विसरता. त्यामुळे लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्ट महत्त्वाची नसते. काही गोष्टी फक्त तुमचं लक्ष हटवण्यासाठी असतात. त्यामुळे काय महत्त्वाचं आहे यावर लक्ष ठेवा आणि बाकी सगळं बाजूला ठेवा. नंबर 24 मित्रांनो, लोक तुमच्याशी कधी प्रामाणिक नसतील याची तयारी ठेवा. प्रामाणिकपणा ही चांगली गोष्ट आहे, पण सगळेच प्रामाणिक असतील असं मानणं धोकादायक आहे. कारण अनेक वेळा लोक स्वतःचा फायदा पाहून खोटं बोलतात, गोष्टी लपवतात. उदाहरण म्हणून बघा की एखादा माणूस तुम्हाला पूर्ण सत्य सांगत नाही, कारण त्याला माहिती आहे की पूर्ण सत्य सांगितलं तर त्याचा फायदा होणार नाही. म्हणून लक्षात ठेवा की प्रत्येक माहिती पूर्ण असेलच असं नाही. त्यामुळे कोणत्याही गोष्टी ऐकली की थोडा विचार करायला, पडताळणी करा आणि मगच निर्णय घ्या. नंबर 24 मित्रांनो, शेवटी स्वतःवरच सर्वात जास्त विश्वास ठेवा. सगळ्या गोष्टींचा शेवट इथेच होतो. कारण तुम्ही कितीही लोकांना समजलात, कितीही पुढे विचार केला, तरी शेवटी तुमचं आयुष्य तुमच्या निर्णयावर चालतं. उदाहरण म्हणून बघा
की सगळे लोक तुम्हाला काहीतरी वेगळं सांगतात, पण तुमचं मन आणि तुमचा अनुभव काहीतरी वेगळंच सांगतो. अशा वेळी जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला तर तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकता. पण जर तुम्ही इतरांवर जास्त विश्वास ठेवला तर तुम्ही गोंधळात पडता. म्हणून लक्षात ठेवा, सगळं एका पण शेवटी निर्णय स्वतःचा घ्या, कारण तुमच्यासाठी काय योग्य आहे हे सगळ्यात चांगलं तुम्हालाच माहीत आहे. नंबर 26 मित्रांनो, लोक तुम्हाला भावनिकदृष्ट्या कसं कंट्रोल करू शकतात हे ओळखा. बऱ्याच वेळा लोक थेट तुमच्यावर नियंत्रण ठेवत नाहीत, ते तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवतात. आणि जेव्हा भावना त्यांच्या हातात जातात तेव्हा तुमचे निर्णयही त्यांच्या हातात जातात. उदाहरण म्हणून बघा, एखादा माणूस सतत तुम्हाला दोषी असल्यासारखं वाटायला लावतो किंवा तुमच्यावर उपकार केल्यासारखं दाखवतो. त्यामुळे तुम्ही त्याचं ऐकायला भाग पडता आणि त्याच्या म्हणण्यानुसार वागता, कारण तुम्हाला वाटतं की तुम्ही त्याच्यावर काहीतरी देणं लागता. त्यामुळे लक्षात ठेवा, जर तुमच्या भावनांवर खेळतो तो तुमचं आयुष्य चालवतो. म्हणून अशा लोकांना ओळखा आणि त्यांच्यापासून अंतर ठेवा. नंबर 27 मित्रांनो, लोक तुम्हाला खोटं दाखवून स्वतः मोठं होण्याचा प्रयत्न करता हे समजून घ्या. काही लोक स्वतःवर आणण्यासाठी तुमचं मनोबल तोडतात. ते थेट तुमच्यावर टीका करतात, तुमच्या कामाला कमी लेखतात आणि तुम्हाला असं वाटायला लावतात की तुम्ही काहीच नाही. उदाहरण म्हणून बघा की तुम्ही एखादं चांगलं काम करता आणि कोणीतरी त्यातल्या छोट्या चुका काढून तुम्हाला कमी लेखतो. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास कमी होतो आणि तो माणूस स्वतः मोठा दिसायला लागतो. त्यामुळे लक्षात ठेवा, प्रत्येक टीका खरी नसते. काही टीका ही फक्त तुम्हाला थांबवण्यासाठी असते. त्यामुळे कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आणि कोणत्या दुर्लक्षित करायचं हे ठरवा. नंबर 28 मित्रांनो, प्रत्येक जवळ येणारा माणूस तुमच्यासाठी योग्य असेलच असं नाही. जीवनात अनेक लोक तुमच्या जवळ येतात, पण प्रत्येकजण तुमच्यासाठी चांगला असेलच असं नाही. काही लोक फक्त तुमच्या जवळ येतात कारण त्यांना तुमच्याकडून काहीतरी हवं असतं. उदाहरण म्हणून बघा की एखादा माणूस अचानक तुमच्याशी खूप जवळीक वाढवतो, तुमच्यासोबत वेळ घालवतो. पण मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. आणि ही सत्य परिस्थिती आहे मित्रांनो, लोक तुम्हाला पुढे जाऊ देत नाहीत, तुमच्या जवळचेच